वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 येत आहे. शिवसेना शिंदे गट यवतमाळ जिल्हा संघटक विजयबाबू चौडे आपल्यासोबत आहे. विजयबाबू नमस्कार. या वर्षीची तुमची म्हणजे या इलेक्शनसाठी काय दिशा आणि भूमिका ठरलेली आहे? माझ्याकडे यवतमाळ जिल्हा संघटक तसेच रालेगाव विधानसभा, वणी विधानसभा या जबाबदाऱ्या पक्षाने मला दिलेल्या आहे. संपूर्ण जिल्ह्यात संघटन खूप मोठ्या ताकदीने उभारण्याचं काम, तसेच स्थानिक जे निवडणुका आहे आपल्या वणीच्या, त्याची जबाबदारी, कारण स्थानिक माझं गृहक्षेत्र आहे हा, म्हणून इथे विशेष लक्ष देण्याचं कार्य माझ्याकडे आहे. आम्ही पूर्णपणे स्वतंत्र निवडणुका लढवित आहे. आम्ही जवळपास 30 उमेदवार आमचे दिलेले आहे नगराध्यक्ष पकडून, आणि स्वच्छ छबीचे उमेदवार, चांगले यंग उमेदवार, सर्वसामान्य लोकातून निवडलेले, त्यांचं व्यक्तिमत्व सर्व जाणून घेऊन मग त्यांना आम्ही उमेदवारी देण्याचे केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हटली तर सगळ्यात आधी अत्यंत छोट्या छोट्या विकास कामांवरती लोकांच्या अपेक्षा असतात. तर तुमचं काय नियोजन आहे नागरिकांच्या या अपेक्षा पूर्तीसाठी? आपल्या सर्वांना माहीत आहे, मागील अनेक वर्षापासून अनेक पक्षांनी वणी नगर परिषदमध्ये सत्ता भोगली. मोठे निधी आले, 2092 कोटीचे निधी आले, पण त्या प्रमाणावर जे विकास दिसायला पाहिजे ते विकास कुठेही दिसून येत नाही. म्हणजे जे पैसा नगर परिषदेकडून आलेला आहे, जनतेने दिलेला आहे टॅक्सच्या स्वरूपात, आणि जे गव्हर्नमेंट कडून आलेले पैसे आहेत त्यांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थाकरिता पैसे उकळून घेण्याचे काम, निकृष्ट दर्जाचे काम करून, थातूरमातूर काम दाखवून, गावाच्या मुख्य रस्त्यावर रस्ते बनवले, फक्त शो मॅच खेळला. रस्ते आहे पण चालण्याची व्यवस्था नाही, चालणं कठीण आहे. कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीकरिता कधी कुठलाही विचार केला गेलेला नाही. आपले अतिक्रमण धारक आहे, त्यांना कधी गाळे बनवून देण्याचा वणी नगर परिषदकडे एवढ्या मोठ्या मोठ्या जागा आहे, पण त्यांच्यासाठी कुठल्याही नियोजनाचा विचार केलेला नाही. ते बिचारे रस्त्यावर बसून मेहनत करतात, सर्व करतात. अतिक्रमणाचा दंडा चालते, पोलीसवाले त्यांना त्रास देते, ट्रॅफिकमुळे त्यांना त्रास होते, उन्हातानात ते बसते. माझ्या आईच्या वयाच्या बाहेर रस्त्यावर आपले छोटे मोठे किरकोळ व्यापार धंदा करतो त्यांना एवढ्या अडचणी आहे. जर आपण एक इथं चांगला फ्रूट मार्केट बनवला असता, एक चांगला व्यापारी संकुल बनवला असता, आपलं अनेक भाजी मार्केट बनवले असते. आज आपण पाहतो पूर्ण वणीला भाजी मार्केट बनवून टाकल्यासारखं झालेलं आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे, ट्रॅफिकचे प्रश्न निर्माण झालेले आहे, अनावश्यक वादविवाद होतात. आणि सर्वात दुःखाची बाब आहे, तर आज जगात देशाचे आपले पंतप्रधान स्वाभिमानाने काम करत आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वाभिमानाने काम करत आहे. आमचे मुख्य नेते आपले एकनाथजी शिंदे स्वाभिमानाने काम करत आहे. आणि वणीचे जे स्थानिक नेते आहे भाजपाचे, ते स्वाभिमान विकून काम करत आहे. यांनी नरेंद्र मोदीजीच्या छबीला कलंकित करण्याचे काम केलेले आहे. विजूभाऊ, एक जाता जाता असं विचारायचं वाटतं की शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक म्हणून तुम्ही वणीतील जे तुमचे उमेदवार आहेत, या उमेदवारांना काय मदत, मार्गदर्शन, सहाय्य पुरवू शकता की जेणेकरून नागरिकांची कामं होतील आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील? वणीकर जनतेवर माझ्यावर एक विश्वास आहे. मागील अनेक 25 वर्षापासून मी जनसामान्यासाठी सर्व क्षेत्रात, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, आरोग्यविषयी कुठले प्रश्न असो, सर्वसामान्याची जाण मी नेहमी ठेवलेली आहे.
आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा अडचणीत येतो तो माझ्याकडे येतोय आणि विश्वासाने मी त्याला मदतीचा हात दिलोय. आजपर्यंत मी माझ्या खिशीत कोणत्याही दिलेल्या शब्दाला तडा गेलेलो नाही आणि भविष्यातही जाणार नाही. मी स्वाभिमानाने काम करणारा व्यक्तिमत्व आहे आणि मी माझ्या सर्व नगरसेवकांना एवढंच सांगेल, जर नगर परिषद मध्ये आपल्याला वनीकर जनतेने एक हात सत्ता दिली तर पूर्ण स्वाभिमानाने काम करा. जनतेने दिलेल्या एक एक पैशाचा चांगल्याकरिता, या गावाच्या विकासाकरिता, या गावाच्या ज्या काही समस्या असेल, विशेष करून आज पाणीची समस्या सर्व विश्वात आपल्या देशाचं नाव विश्वात आहे. पण आपण बघतो आज 5-5 दिवस वणी सारख्या गावामध्ये, एवढ्या मोठ्या गावामध्ये लोकांना पाणी मिळत नाही. फिल्टर प्लांटची कधी कोणी व्यवस्था केलेली नाही. दुर्गीत असलेलं पाणी, घाण असलेलं पाणी पुरवण्यात येते. हा म्हणजे हे शोकांतिका आहे. विश्वास नाव असलेल्या भारतामध्ये वणीसारख्या गावामध्ये आज आपण ज्यांची मागे सत्ता होती ते पाणी पुरवू शकले नाही. त्यांच्यासाठी मी 2च शब्द बोलणार, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, कदम डालो ऐसा कि निशान बन जाए, ये जिंदगी जीते है सभी जियो ऐसी जिंदगी की मिसाल बन जाए. ज्या नगरसेवकांनी ज्यांनी मागे सत्ता भोगली त्यांच्यासाठी मी म्हणणार, ये अलग बात है कुछ पाया नहीं मैंने, लेकिन जमीर बेचकर जमीन से कुछ उठाया नहीं मैंने, कुछ उठाया नहीं मैंने. विजयभाऊ, जाता जाता उमेदवारांना काय सूचना आणि मतदारांना काय आवाहन आणि विनंती करता? मी माझ्या नगरसेवकांना सर्वांना आवाहन करतो की त्यांनी पूर्ण ताकदीने सर्वसामान्याच्या ज्या काही समस्या आहे आपल्या प्रभागामध्ये तर सर्व माहिती काढून ठेवावी, जेणेकरून आपल्याला एखादी सत्ता मिळाली तर सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकू. तसेच वणीकर जनतेला आवाहन करतो की आमचे जे 30ही उमेदवार आहे त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा. चांगल्या हातात सत्ता द्या, चुकीच्या हातात सत्ता देऊ नका आणि मग नाराजीचा सूर आपल्याला कुठला ऐकवण्याची वेळ आणू नका. आपण सर्वांनी आमच्या पाठीशी राहून आम्हाला मदत करावी ही विनंती. आणि जाता जाती आमच्या विरोधीसाठी एक शेर बोलणार आहे की कहते कुछ है करते कुछ है, ऐसे है इनके धंधे, फिर भी ये कहते हैं हमें नरेंद्र मोदी के बंदे, नरेंद्र मोदी के बंदे. धन्यवाद. जगद्गुरु तुकोबारायांच्या बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, याच वचनाचं स्मरण होत आहे. आपल्यासोबत होते शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ जिल्हा संघटक विजयबाबू चौडिया. मी सुनील इंदू अमन ठाकरे. धन्यवाद.